मनुस्मृती दहन करण्यापूर्वी महाड येथील क्रांतीस्तंभाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेले कागदी बॅनर फाडून धार्मिक श्रद्धांचा व भावनांचा अपमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 7 ते 8 जणांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत महाड शहर पोलीस ठाण्यात बुधवारी उशिरा गुन्हा दाखल झाला। याशिवाय राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 125 जणांनी एकत्र जमून रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसंदर्भात जारी केलेल्या 149 प्रमाणे दिलेल्या नोटिशीचा भंग केला म्हणून जमावबंदी आदेशाच्या उल्लंघन प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झालाय। महाड येथील क्रांतीस्तंभावर मनुस्मृती दहन करण्याच्या पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले कागदी बॅनर फाडण्याचा प्रकार महाडमध्ये 29 मे रोजी दुपारी 1च्या सुमारास घडला। यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। महाड पोलीस ठाण्यात या संदर्भात संदेश जीवन साळवी राहणार किंजळोली खुर्द तालुका महाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार जितेंद्र आव्हाडांसह 8 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला। याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे हे करीत आहेत, तर जमावबंदी आदेश उल्लंघन प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक तडवी करीत आहेत। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी हा प्रकार अनवधनाने झाला असल्याने याबाबत आंबेडकरी अनुयायांनी तसेच बहुजन समाजाने महाराष्ट्रातील जनतेला शांत राहण्याचा सल्ला दिलाय। मनुस्मृती राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात आणण्याचा निर्णय भाजप प्रणित सरकारने घेतला असल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आवाज उठवल्याने राज्यातील आंबेडकरी अनुयायांसह बहुजन समाज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी असल्याचे वृत्त आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।